नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरोळ तालुक्याला महापुरातून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन। तालुक्यातील 5 गावात 20 कोटी 61 लाख रुपयांच्या निधीतून पूर संरक्षक भिंत व नदीकाठ बांधकामाचा शुभारंभ। सन 2005 पासून सतत महापुराचा सामना करणाऱ्या शिरोळ तालुक्याला कायमस्वरूपी संरक्षण मिळावे या उद्देशानं पूर संरक्षक भिंती व नदीघाट बांधणीचा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आला असून भविष्यात शिरोळ तालुक्यातील सर्व पूरग्रस्त गावांमध्येही अशा स्वरूपाची कामं राबवून तालुक्याला महापुराच्या संकटातून मुक्त करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातील असं ठाम प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं। शिरोळ तालुक्यातील बोबनाळ, आलास, शेळशाळ, कवठेगुलंद व गौरवाड या गावामध्ये सुमारे 21 कोटी 61 लाख रुपयांच्या निधीतून पूर संरक्षक भिंती व नदीघाट बांधणीच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते। आमदार यड्रावकर म्हणाले की शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालाय। रस्ते, गटारी यासारखी विकास कामं नियमितपणे होतच राहतात। मात्र पूर संरक्षक भिंत व नदीघाट बांधणी ही कामं दीर्घकाळासाठी असतात, त्यामुळे ही कामं दर्जेदार व टिकाऊ व्हावीत यासाठी विशेष काळजी घेतली जाते। सन 2005 पासून वारंवार येणाऱ्या महापुरामुळे शिरोळ तालुक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या नुकसानीला कायमचा आळा घालण्यासाठी पूरबाधित गावांमध्ये पूर संरक्षक भिंती तसेच महापुरामुळे उद्ध्वस्त झालेले नदीघाट पुनर्बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला। प्रारंभी बोबनाळ, आलास, शेळशाळ, कवठेगुलंद व गौरवाड या गावांमध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून शिरोळ तालुक्यातील उर्वरित पूरग्रस्त गावांमध्येही लवकरच अशी कामं पूर्ण केली जातील असं त्यांनी स्पष्ट केलं। वारंवार महापुराचा फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले। पूर संरक्षक भिंत आणि नदीघाट त्यासाठी म्हणून जवळपास या बोबनाळ, आलास, शेरशाळ, कवठेगुलंद आणि गौरवाड या 5 गावाला जवळपास 20 कोटी 61 लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी दिला आहे। खरं म्हणजे सातत्यानं 2005 पासून आपण बघतोय सर्वाधिक फटका ह्या नदीपलीकडच्या ह्या गावांना सातत्यानं महापुराचा बसतो आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये संरक्षक भिंत आणि नदीघाट ज्या गावामध्ये नाही त्या गावामध्ये पूर्ण करण्याचा आपण संकल्प केला। त्या अतिशय राज्य सरकारनं त्याला सकारात्मक भूमिका घेतली। येणाऱ्या काळामध्ये राहिलेल्या गावामध्ये सुद्धा या योजनेच्या माध्यमातून हे सगळे नदीघाट आणि संरक्षक भिंत कशा पूर्ण होतील त्यासाठी म्हणून निश्चितपणे प्रयत्न केले जातील। राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।